नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे, मी बेवडा आहे. केवळ परमेश्वराची कृपा हाय आहे. बाबू. हाय बाबू. सोबत आहे. संकल्प समूह चंद्रपूर या समूहाला स्थापून 16 वर्ष पूर्ण झालेत. संकल्प समूह आणि समूहातील सर्व सभासदांना 16व्या वर्धापन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. परमेश्वराकडे ही प्रार्थना करेन त्या दिवस त्यांच्याकडे सतत येऊ आणि माझ्याप्रमाणे जे माझे बांधव मद्याच्या आसक्तीमध्ये अडकलेले आहेत त्यांना ही सेवा परमेश्वराची इच्छा असेपर्यंत देऊ. परमेश्वराची इच्छा. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी अल्कोहोलिकस मध्ये आणला गेलेलो आहे. मानसिक आणि शारीरिकरित्या संपूर्णपणे हताश आणि निराश अवस्थेमध्ये अल्कोहोलिकस मध्ये आणला गेलेलो. 14 वर्ष मी दारू पिलेलो होतो. दारूचा रंगही आवडलेला नव्हता, त्या दारूचा स्वाद देखील आवडलेला नव्हता. परंतु तिने जो परिणाम दिलेला ना, एवढा प्रचंड भयानक होता की ती मिळवण्यासाठी मी वाटेल त्या थराला जायला तयार होतो. मी मित्रांनो, दारू पिण्यामुळे सर्वप्रथम मी रिस्पॉन्सिबिलिटी विसरलो. माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, मी खोटं बोलायला लागलो. मुळामध्ये मी खोटं बोलायचो, परंतु त्याला खतपाणी घालण्याचं काम ह्या दारूनी केलं. आणि मित्रांनो, हळूहळू मी प्लॅनिंग ड्रिंकरचा बीज ड्रिंकर झालो, बीज ड्रिंकरचा बेवडा झालो. मित्रांनो, सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. घर बदललेलं, जागा बदललेल्या, मित्र बदललेले, ब्रँड बदललेले, सर्व उपाय झाल्या. गावावरून शहर, शहरावरून गाव, हे सर्व झालेलं होतं. परंतु दारू मित्रांनो ही अत्यंत गरजेची झालेली. इट इज अ लाईफ ऑफ मी. हे जीवन होतं माझं. आणि मित्रांनो, मी लहानपणापासून हेकेखोर प्रवृत्तीचा माणूस आहे. माझ्यामध्ये प्रचंड अहंकार होता, माझ्यामध्ये प्रचंड राग होता, प्रचंड भीत्या होत्या. आणि मित्रांनो, ते दारू पिल्यानंतर मला वाटायचं मी सर्व काही करू शकतो, सर्व मॅनेज करू शकतो. परंतु काही वेळाने मित्रांनो हे अनमॅनेजेबल व्हायला लागलेलं होतं. दारू ही अत्यंत गरजेची झालेली होती. ही जीवनाचा एक अमूल्य भाग झालेली होती मित्रांनो. आपल्याकडे म्हणतो आपण घर काय म्हणतो आपण, अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. त्या अगोदर ही दारू माझी झालेली. मला समजत होतं माझ्या प्रगतीच्या अडथळे मध्ये दारू आडवी येते आणि माझ्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये दारू आडवी येते. तर करू तर काय करू आता? ब्रँड बदललेले आहेत, मित्र बदललेले आहेत. मग सायकॅट्रिकडे गेलो, सायकोथेरपिस्टकडे गेलो, गंडे दोघे धारे सर्व झालं, बकरं कापलं, कोंबडं कापलं, परंतु दारू थांबत नव्हती. क्रायसिस टू क्रायसिस किंवा कंडिशन दारू थांबायची मित्रांनो. जेव्हा जेव्हा माझी वाट लागलेली असायची तेव्हा तेव्हा मी दारू थांबवायचो. जसं की माझी आई मला घरातनं बाहेर काढणारे, मी दारू थांबवायचो. माझी नोकरी जाणारे, मी दारू थांबवायचो. मी हे सर्व उपाय केलेले, परंतु मित्रांनो दारू परमनंट माझ्याकडून गेली नाही. 2 महिने, 3 महिने, 4 महिने माझ्याकडून गेली. म्हणजे मी त्या मद्यपाशाच्या फांद्या छाटलेल्या होत्या. त्या फांद्या छाटल्यानंतर अचानक माझं सर्व अलबेल झाल्यानंतर, म्हणजे ती दारूचा त्रास झाल्यानंतर मी दारूपासून लांब राहायचो, अलिप्त राहायचो. आणि नोकरी परत मिळाली, समाजातलं स्थान परत मिळालं, पैसे परत मिळाल्यानंतर मनामध्ये एक सुप्त इच्छा निर्माण व्हायची, चला बाई दारू प्यायला. थोडं प्यायला जायचो, थोडी पिऊ शकत नव्हतो. मेंटल ऑब्सेशन कपल्ड विथ फिजिकल अलर्जी. सायन्स म्हणतो 2 फोल्ड डिसीज, अल्कोहोलिझम म्हणतो 3 फोल्ड डिसीज. मेंटल ऑब्सेशन, फिजिकल अलर्जी, स्पिरिच्युअल बँकरप्सी. नैतिक अधःपतन. नैतिक अधःपतन हा भाग महत्वाचा आहे मित्रांनो माझ्यामध्ये. स्पिरिच्युअल बँकरप्सी. अल्कोहोलिझम मध्ये 14 वर्षांनी मी आलो. इकडे आल्यानंतर वर्ल्डची सगळ्यात कॉस्टलीस्ट मेंबरशिप आहे. इथे येण्यासाठी काय गमवायचंय हे मी त्या मीटिंग मध्ये डिसाईड केलं मित्रांनो. चूज युअर ओन रॉक बॉटम ऍज इट, हे स्लोगन वापरलं मित्रांनो. 2 रिहॅब, 4 हॉस्पिटलायझेशन, 2 आईचे हॉस्पिटलायझेशन. ह्याच्यानंतर मी मान्य केलं, डिसीज ऑफ डिनायल तोडला, अहंकाराचं परिहरण, गर्वाचं खच्चीकरण करावं लागलं. आणि त्या सभेमध्ये मित्रांनो अंतर्मनापासून मान्य करावं लागलं, हे बांधव म्हणतात ना त्यापैकीच मी एक आहे. पण 10 ते 15% लोकांमध्ये मी आहे. मनाने शरीराने मी इतरांपेक्षा वेगळा आहे. मी आता कधीही प्लॅनिंग ड्रिंकर, सोशल ड्रिंकर, ओकेशनल ड्रिंकर बनू नाही शकत. मी बेवडा, एकदाचा दारुडा, तो मरेपर्यंतचा दारुडा. आणि हे अंतर्मनाने गवाही दिली आणि मी तुमच्यामध्ये यायला लागलो मित्रांनो. पहिल्या मीटिंग मध्ये मला होप मिळाली. देर इज नो होपलेस केस इन अल्कोहोलिक. मला सांगितलं गेलं, तू हताश नको होऊ, तू निराश नको होऊ, तू येत राहा फक्त. हे मला बांधवांनी सांगितलं आणि मित्रांनो आवडायला लागलं. मला खूप आवडलं. कधी तुम्ही जज नाही केलं, मला विचारले नाही कधी काय कांड केलेस, काय राडे केलेस, तुम्ही विचारलं नाही मित्रांनो मला. तुम्ही फक्त मला एकच गोष्ट बोलला, येत राहा, येत राहा बाई. माझ्या बाबतीत झालेला आहे, तुझ्या बाबतीत देखील होणार आहे. हे एक आशेचं किरण तुम्ही दाखवलं. आणि मित्रांनो खरोखर मी यायला लागलो. 90 मिनिटाची मीटिंग म्हणजे अल्कोहोलिकचा कार्यक्रम हा माझा गैरसमज होता. 90 मिनिटाची मीटिंग केल्यानंतर दारू थांबते हा माझा गैरसमज व्हायला लागलेला. कारण मित्रांनो मी यायचो तुमच्यामध्ये, रमायचो, बागडायचो. तुम्ही मला जज नाही करायचं, तुम्ही मला रिसिव्ह करायचा, तुम्ही मला ते प्रेमाचं आलिंगन द्यायचं आणि मी त्यांनी भारावून जायचो मित्रांनो. मी यायला लागलो. 90 दिवस 90 मीटिंग कर, 90 दिवस 90 मीटिंग करायला लागलो मित्रांनो. आजचे प्रतिबिंब वाचायला लागलो. बिल डब्ल्यू काय म्हणतो, डॉक्टर बॉब काय म्हणतो, वाचायला लागलेलो होतो. परंतु मित्रांनो कार्यक्रम म्हणजे फक्त मीटिंग हेच मला वाटायचं. कार्यक्रम म्हणजे काय, अल्कोहोलिकचा कार्यक्रम म्हणजे 90 मिनिटाची मीटिंग आणि 22.5 तास काय अभयचा गडबड, अभयचे गोंधळ, अभयचा बाजार, अभय जे करेल ती पूर्व दिशा, हा माझा पाठ सुरू होता मित्रांनो. अभय जे म्हणेल तेच करायचं. 90 मिनिटाची मीटिंग करतो ना मी, दारू थांबली, सर्व अलबेल झालं. मला वाटायचं दारू ही मुख्य समस्या आहे. 14 वर्षानंतर मान्य केलं. आता काय, माझी आई पण म्हणायची दारू न पिल्यानंतर, दारू न पिता माझा मुलगा खूप सोन्यासारखा आहे, खूप चांगला वागतो.
परंतु मित्रांनो तसं होत नव्हतं. बाटलीतला आजार थांबलेला, परंतु माझ्यातला आजार वर यायला लागलेला होता. माझ्यातला आजार. आणि मित्रांनो, जी गेलेली प्रतिष्ठा मला हवी होती, रिस्पेक्ट शुड बी कमांडेड नॉट डिमांडेड, परंतु मित्रांनो तो मला हवा होता, परंतु मिळत नव्हता. मला मिळत नव्हता. हे म्हणजे मला प्रेम मिळायचं, ते कुटुंबामध्ये प्रेम नव्हतं मिळत, ते समाजामध्ये प्रेम नव्हतं मिळत, गेलेली मैत्रीण यायला तयार नव्हती. आणि मित्रांनो, करू तर काय करू? वय वर्ष 32 आहे, मी स्वतःच्या पायावर कधी उभं राहणार? आणि हे म्हणतात 90 दिवस 90 मीटिंग करतोय, परंतु आलबेल कधी होणार? कारण मित्रांनो, मी स्वतःशी प्रामाणिक नव्हतो, म्हणून ते आलबेल होत नव्हतं. 90 मिनिटाची मीटिंग मी प्रामाणिकपणे करायचो, परंतु 22.5 तास काय अनैतिक संबंध, अनैतिक संबंधामध्ये गुरफटलेला हा अभय. 22.5 तास काय करायचो मित्रांनो? तोच हेकेखोरी, तोच राग, तोच अहंकार, तीच भीती, तोच गर्व राहायचा माझ्यामध्ये मित्रांनो, प्रामाणिकपणे माझ्यामध्ये तेच राहिलेलं आहे. हो, अल्कोहोल म्हणजे इझम नाही, इझम म्हणजे अल्कोहोल नाही, इझममुळे अल्कोहोल सुरू होऊ शकतं मला सांगण्यात आलं, परंतु मित्रांनो मी मान्य करायला तयार नाही. अर्धवट उपाययोजनाचा काहीच उपयोग झालेला नाही हो, पण मला शॉर्टकट मध्ये पाहिजे, रिकव्हरी शॉर्टकटनी पाहिजे, 3 बेसिक इंस्टिंक्टची रिकव्हरी पाहिजे. अभयचा कार्यक्रम मला सांगितलं, तू तुझा कार्यक्रम करू नको, 2 स्टेप्स मध्ये अडकलेला आहेस. पहिली अर्धी पायरी आणि 12वी पायरीची सेवा नको करूस तू, पूर्ण 12 पायऱ्या घ्याव्या लागतील. ए वे ऑफ लाईफ म्हणजे 24 तासाचा उपक्रम, 24 तासात जशाचा तसा घ्यावा लागतो. तो तुझ्यानुसार नाही घ्यायचा अभय. आमच्या पूर्वजांनी जी धरोहर लिहून ठेवली ना, ती धरोहराचा उपयोग करावा लागेल. आणि बिल मामाला लिहून जातो. आमचा मार्ग निष्ठापूर्वक आचरणात आणल्यानंतर क्वचितच एखादा व्यक्ती अपयशी होतो. आमचा मार्ग म्हणजे अल्कोहोलियाचा मार्ग, ए वे ऑफ लाईफ. 5व्या प्रकरणामध्ये ते देतोय बघा, तो मार्ग स्वीकार करायचा. अभय तुझा नाही रे, या बांधवांचा नाही, ह्या पूर्वजांनी दिलेला मार्ग. 100 दारुडे जे माझे पूर्वज होते 1939 मध्ये मला पुस्तक लिहून गेलेला, तो मार्ग मला स्वीकार करायचा. आणि तिथे मी शुद्धीमध्ये आलो. अरे मी स्वतःशीच प्रामाणिक नाही, चला मला स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल. हा मार्ग स्वीकार करण्यासाठी मला स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल, खुले मन ठेवावं लागेल. कारण अल्कोहोलिकस मध्ये आल्यानंतर मीच माझा परमेश्वर झालेलो, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. दारू थांबली ना, पोरींबरोबर जाऊ फिरू, मजा मस्ती करू, परंतु मित्रांनो अल्कोहोलिकचा कार्यक्रम सांगतो की थांबलेली दारू कधीही सुरू होऊ शकते. आता माझी भगिनी सांगत होती, आजार कधीही उलटू शकतो, रिलॅक्स होऊ शकतो, स्लीप होऊ शकते. परंतु मित्रांनो मे बेफिकीर बिंदास. मला काय पडलंय हो मित्रांनो, कौटुंबिक आजार माझ्या कुटुंबामध्ये परत 30 दहशत 30 भीतीचं वातावरण सुरू झालेलं होतं. माझ्या एक दिवशी म्हणली, बाबा रे दारू पित होता तेच बरं होतं, तू दारू पिऊन मर तरी. ती दारू पिल्यानंतर कदाचित तू झोपत तरी होतास रे, आम्हाला जगून पण नाही देत, पिताना पण तेच, न पिता पण तेच, काय करतोयस? माझी मैत्रीण मला म्हणली, अभय तुझ्यामध्ये बदल नाहीये, तू पिलास काय न पिलास काय तोच आहे. मित्रांनो तीच हुकीखोरी, तोच राग, तीच भीषणता, तोच उद्याची चिंता, केलेले कांड माझ्या समोर यायची, झोप लागत नाही. मित्रांनो करू तर काय करू? आता काय करू? सर्व्हिस करतोय, तुमच्यासाठी न्यू कमरला घेऊन येतोय, फळा पुसतोय, चहा वाटतोय, करू काय करू? मला सांगितलं स्पॉन्सर घे, तू तुझा परमेश्वर बनवू नको. अल्कोहोलिक मध्ये बूज अँड गॉड, अल्कोहोलिक दोनच गोष्टी म्हणतो, देव किंवा दारू, दारू किंवा देव. आता किशोरभाऊ म्हणले व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स, मला देवाकडे जावं लागेल, दारू बरोबर नाही राहू शकत, आणि मी माझा देव नाही बनू शकत. आय एम नॉट अ डायरेक्टर, आय एम जस्ट अन ऍक्टर. मी बेवडा आहे, तो रिमोट, तो डायरेक्टर आहे, तो पिता मी पुत्र. स्वार्थी आणि आत्मकेंद्रितपणा मला परमेश्वराकडे जाऊन नाही देत. मला सांगण्यात आलं, तुला ए मध्ये कोण घेऊन आलंय? तुझा परमेश्वर. आणि परमेश्वराकडे कोण घेऊन जाईल? अल्कोहोलिक एनिमस घेऊन जाणार आहे. अभय तुला परमेश्वर कोण दाखवणार आहे? तू आज्ञेयवादी झालेला आहे. हो आज्ञेयवादी आहे मी, काय करू? अरे अल्कोहोलिकस मध्ये आल्याच्या अगोदर मी गॉड कॉन्सेप्टचा डॉग झालेला, माझाच डॉग झालेला होता. साला गॉडचा डॉग केला मी आणि माझाच डॉग होऊन बसला. आता कुठे शोधू तो परमेश्वर? शोधू नको, त्याची संकल्पना तयार कर, संकल्पना तयार कर. अल्कोहोलिकचा मार्ग मला सगळ्यात मोठं स्वतंत्र देतो. चूज युअर ओन हायर पॉवर कॉन्सेप्ट. मला फक्त निर्माण करायचंय. ती सजीव असेल निर्जीव असेल, अशा दगडावरती पाय ठेवायचे ज्याच्यावरती मी बुडणार नाहीये. आणि मित्रांनो दगड भेटला मला, तो अल्कोहोलिकची सभाला. मी म्हणलं अल्कोहोलिकचं बिग बुक इज माय फर्स्ट स्पॉन्सर अँड माय हायर पॉवर. मी म्हणलं ती उच्च शक्ती हो, बनू शकते, का नाही बनू शकत? अल्कोहोलिकच्या बिग बुकशी बोल, ते उत्तर देतं तुला. हो देतं मित्रांनो. मी प्रश्न मांडल्यानंतर ते धपाधप मला उत्तर देतं. मला सांगितलं हेच भगवद्गीता, हेच बायबल आहे आपलं, हेच कुराण आहे साला. आणि मित्रांनो मला पटायला लागला, आहे काहीतरी आहे, मला जिवंत ठेवलंय, सिंगल पीस मध्ये आणलेलं आहे ना, तर त्याची काहीतरी योजना आहे, ही बोनस लाईफ दिलेली आहे. मी मान्य करायला लागलो. अल्कोहोलिकचा मार्ग एकट्याच्या जीवावर नाही करू शकत. अल्कोहोलिकचा वे ऑफ लाईफ एकट्याच्या जीवावर नाही करायचा. हा ग्रुप थेरपीचा कार्यक्रम आहे. अल्कोहोलिकस मध्ये आल्यानंतर पण मी म्हणायचो ही बेवड्यांची संघटना आहे, मी बेवडाय पण तेवढा नाही. ही कॉन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये होता मित्रांनो. माझं कुठे एवढं नुकसान झालं, माझी कुठे बायको गेली, माझं कुठं घर गेले. मला म्हणला बेवडा ही एक नाही, थोडा अर्धा नसतो, पूर्ण असतो. जसा कॅन्सर पूर्ण होतो ना, तसा दारुडा पण पूर्णच असतो. अभय तू बेवडा आहेस की नाही ठरव. मी म्हणलं आहे, मग स्वीकार कर. अल्कोहोलिक जेवढी 31 वर्षाच्या ओल्ड टायमरची तेवढी तुझी पण आहे, एक दिवसाच्या आलेल्या बांधवाची पण आहे. हा मार्ग तुला स्वीकार करावा लागेल, ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही. ह्याला आखरी अदालत बोलतो मी. आणि मी मान्य केलं मित्रांनो. डागे धोरे सायकॅट्रिक सायकोथेरपी सगळं झालेलं आहे. ही आखरी अदालत आहे. ह्याच्या इथे नाही टिकू शकला तर कुठे नाही टिकू शकत. अभय
मी मान्य केलं. आता काय करावं लागेल? त्या परमेश्वरावरती इच्छांनी जीवन सोड. तुझ्या भरकटलेल्या इच्छांमुळे तुझी आज भरकटलेल्या अवस्थेमध्ये तू आलेला आहे. तुझ्या इच्छांनी दंगल मजवली, बाजार घडवलाय. सोडून टाक परमेश्वरावर, सोडून टाक. तो परमेश्वर भेटलाय ना तुला, सोड. त्याच्यावरती सोडून टाक. अल्कोहोलिक्स मध्ये आलेला असाही बांधव लॉटरी लागली म्हणून आलेला नसतो, लग्न झालं म्हणून आलेला नसतो, कुठे ना कुठे डॅमेज होऊन आलेला असतो, कुठे ना कुठे हरून आलेला असतो. अल्कोहोलिक्स मध्ये हारलेले आहेत सगळे, हारलेले. तू हार स्वीकार नाही केला. हू ऍडमिट द कम्प्लीट डिफीट? अभयने ऍडमिट केलाय. अभयला विचारावं लागतं आणि मग मला उत्तर मिळतं, हो आता करावं लागेल. फाटलेली नाही तर फाडून घ्यावी लागेल. आता फाडण्याची ताकद नाहीये. जे काय वाचलंय ना ते पकडून ठेवणार. त्याच्यासाठी मला सोडावं लागेल. मी नाही डायरेक्टर बनणार, मी नाही रन शो करणार. माझ्या परमेश्वराच्या हातामध्ये मी हे रिमोट देतोय. परमेश्वरा तू चालव. स्वार्थाच्या बंधनातून मला मुक्त कर, मला सांगावं लागतं. तो मुक्त करणार आहे. आता तो परमेश्वर भेटणार कुठे, शोधू कुठे? मी माझ्या स्पॉन्सरला म्हणतो, माझ्या बांधवांना म्हणतो, कुठे शोधू? तो म्हणतो तो सडलेल्या जागी येऊ नाही शकत, सडलेल्या विचारात येऊ नाही शकत. तुला घाण साफ करावी लागेल. अल्कोहोलिकचा कार्यक्रम सांगतो, स्वतःचं शुद्धीकरण कर. ग्रहसफाई करणं गरजेचं आहे. क्लीन हाऊस. ती ग्रहसफाई रागावची, भीतीची, लैंगिकतेची, अहंकाराची, मत्सराची, काम लालसेची, ही करावी लागेल अभय. हे करणं गरजेचं आहे. मग तो परमेश्वर येणार आहे. तो तुझ्यासारखा अहंकारी नाहीये. त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी तुला तुझ्या स्वभाव दोषांवरती काम करावं लागेल, त्याच्या यादी बनवावी लागेल. आणि मित्रांनो, मी हे करायला लागलो, मजा यायला लागली. माझ्या स्पॉन्सर सोबत बसलो मी, संपूर्ण आराखडा मला लिहावा लागला. फेअरलेस मॉरल इन्व्हेंटरी ज्याला म्हणतो, नैतिकतेचा शोधक आणि निर्भय आढावा घ्यावा लागतो मला. लहानपणापासून मी काय आहे. अल्कोहोलिकचा कार्यक्रम मला त्यांनी संधी दिली. दारू थांबली मित्रांनो, पहिल्या मीटिंग मध्ये थांबली हो, परंतु सोबर जगणं आणि सोबर राहणं ह्यातला फरक मला ही पायरी सांगते की अभय, तू जे मुखवटे बुरखे घालून फिरतोयस ना, ते बुरखे उतरावे लागतील. जेकिल आणि हाईड, ते बुरखे उतरावे लागतील. आता कराटर फाडून टाक. तू तसा नाहीये जसा तू दाखवतोय. आतमधनं तू काय आनंदी आहेस का? नाहीये हो. मी दाखवतोय वन डे ॲट अ टाइम. आजची पावशर उद्यावर, वन डे फर्स्ट ड्रिंक डज द डॅमेज. आतमध्ये मी आहे ना दुःखी आहे मित्रांनो. आत्मा दुखलेला आहे माझा, आतमध्ये आनंदी नाहीये. मला अल्कोहोलिकचा कार्यक्रम संधी देतो. तू कोण आहे शोध अभय. मला शोधावं लागेल मी कोण आहे. मी एक हताश निराश माणूस आहे, दुःखी आहे मी, रागिष्ट आहे, गर्व आहे मला, चिडकर प्रवृत्तीचा आहे, स्वार्थी आणि आत्मकेंद्रितपणा माझ्यामध्ये ठासून भरलेला आहे. माझ्यामध्ये जेलसी फॅक्टर काम करतो. मला सांगितलं हे तू नको करूस. आता प्रामाणिकपणे हे परमेश्वराकडे सोपव. किंवा परमेश्वरावरती तू सोडतोयस ना इच्छा आणि जीवन. अल्कोहोलिकचा वे ऑफ लाईफ म्हणजे गॉड वे ऑफ लाईफ. मला सांगतो माझा स्पॉन्सर, गॉड्स वे ऑफ लाईफ, परमेश्वराचा मार्ग आहे. आता किशोर भाऊ सुंदर बोलले, मी ऐकत होतो, गाडीवर होतो, की आमचे को फाउंडर, आम्हाला ते को फाउंडर म्हणतात, बिल आणि बॉब. फाउंडर तो आहे माझा परमेश्वर, त्यांचा परमेश्वर, अल्कोहोलिकचा परमेश्वर, तो फाउंडर आहे. आणि माझ्यामध्ये मी पण अजून पण ठासून भरलेला असतो मित्रांनो. मला सांगतो हे मी पण आहे ना तुला घेऊन झुकणार आहे. ती थांबलेली दारू त्या मी पण मागे लपलेली आहे, त्या स्वभाव दोषांमागे लपलेली आहे. ते स्वभाव दोषांची यादी कर आणि लवकर ये माझ्याकडे. मग काय करू? ऍक्शन. गॉड गिव्ह यू द डायरेक्शन. यू नीड अ ऍक्शन. तो डायरेक्शन देणार आहे, तू ऍक्शन कर. आपल्या कार्यक्रमाचा भाग आहे प्रार्थना. अरे ही प्रार्थना आता काय करू म्हणतोय मी. म्हणू नको, जग. आता जग, जगावी लागेल. बोलण्याचा कालखंड संपला आता. तो आता अल्कोहोलिक्स मध्ये आल्यानंतर काही दिवस झालेले आहेत, आता जगावे लागेल. आणि विनयशीलपणे ती प्रार्थना बोलावी लागेल, विनयशीलपणे आणि विनम्रपणे. माझं बिग बुक मला सांगतं करावं लागेल. मी प्रार्थना करतो, परमेश्वरा प्रामाणिक नाही राहू शकत आहे, स्वतःच्या बंधनातून मला मुक्त कर. तुझं काम करायचंय, माझं चांगलं पण तू घे, वाईट पण तू घे. माझा अल्कोहोलिकचा कार्यक्रम म्हणतो तुझं सर्व मला दे, तुला लागणार मी देतो, तू माझं काम कर, मी तुझं काम करतो. हा कोळशाचा व्यवहार आहे. ओ, कोळशाच्या व्यवहारात मी हात टाकले तर हात काळे होणार आहेत. ते परमेश्वराकडे सोपवावे लागतात मला. परमेश्वर तयार आहे. परमेश्वर म्हणतो अभय प्रार्थना कर तू फक्त, आणि कृती कर. मी डायरेक्शन देतो तुला. माध्यम तो पाठवतो कोणाला कोणाला, माध्यम पाठवतो. जसं की माझ्या स्पॉन्सरला पाठवतो, माझ्या बांधवांना पाठवतो. ते माध्यम मला ओळखावं लागतं आणि तो डायरेक्शन देतो मला. आणि मी डायरेक्शन केल्यानंतर, ती ऍक्शन केल्यानंतर, घेतल्यानंतर मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. माझं काम मी 100% केलेलं आहे. इच्छा आणि अपेक्षा माझ्या पायाखाली चिरडलेल्या आहेत. इच्छा आणि अपेक्षांचं ओझा अभयला झेपत नाही हो. आता मी नाही घेऊन फिरणार, मला नाही जमत. माझ्या इच्छा आणि अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. माझा स्पॉन्सर मला सांगतो, अल्कोहोलिकचा मार्ग मला सांगतो की इच्छा आणि अपेक्षा आणि गरजा ह्याच्यातला भेद कळून घ्या अगोदर तू. वॉन्ट्स अँड नीड्स काय आहेत. माझी नीड्स वरती काम करायचं. अल्कोहोलिकचा कार्यक्रम वॉन्ट्सच्या वरती काम नाही करत. अल्कोहोलिकचा कार्यक्रम नीड्स वरती काम करतो. नीड्स काय? सोबरिटी आणि सेरेनिटी. ती कुठल्या मार्गातनं जाणार आहे? अध्यात्माच्या मार्गातनं जाणार आहे. आध्यात्मिक, फॉलो द स्पिरिच्युअल पाथ, द मटेरियलिस्टिक पाथ विल बी फॉलो यू. अध्यात्माच्या मार्गावर चला. मानसिक आणि शारीरिक जे तुम्ही सुधारलेले दिसता, अध्यात्माच्या मार्गावर चला बाई. आणि त्याच्यासाठी मला काय करेल? नैतिक तत्वांचा आसरा घ्यावा लागतो. मला सांगितलं हा रथ आहे ना, हा रथ अल्कोहोलिकच्या कार्यक्रमाचा रथ,
त्याची दोन चाक आहेत, त्याची शाख म्हणजे श्रद्धा आणि कृती, आणि त्याचा सारथी तुझा ईश्वर असणार आहे. तू नको चालूस आता हा रथ. तू चालवलास तर परत धागडधिंगा, परत बाजार. आता तू नको चालूस, त्याच्या हवाले सोड. आणि मी सर्व सोडतो. मी म्हणतो नुसता प्रामाणिक आहे. अहो प्रामाणिक आहे का? 2 पोरींचा फोन आला, अभय पळत सुटेल. नाही होत माझ्याकडून. मी नुसतं बोलून नाही होणार. अल्कोहोलिकचा कार्यक्रम बोलण्याचा नाहीये मित्रांनो, करायचा ऍक्शन. वी नीड अ मोर ऍक्शन. ग्रॅटिट्यूड इन ऍक्शन. तो म्हणतो ग्रॅटिट्यूड हा शब्दात न झाला पाहिजे, तो कृतीत आला पाहिजे. नम्रता, विनम्रता आणि कृतज्ञता अल्कोहोलिकचा मार्ग आहे. हे 3 टप्पे आहेत मला सांगितलं गेलं. आणि त्या टप्प्यांकडे मला जाण्यासाठी हितनं वाटचाल करावी लागते. स्वभाव दोषांना द्यावं लागतं. परमेश्वरा तू घे. आणि परमेश्वर म्हणतो तुला लागणारी सगळी गोष्ट देतो. आणि परमेश्वर देतो मित्रांनो. प्रामाणिकपणे सांगतो, मोठी रिकव्हरी नाही, 16 महिन्याच्या रिकव्हरीमध्ये मला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराने दिल्यात. प्रत्येक गोष्टी दिलेल्या आहेत. तो म्हणतो तू माझं कार्य कर, जग आणि जगू दे, हे त्याचं कार्य आहे. मी जगून पण नाही, जगून पण नाही दिलं. मगाशीच बोललो मी. मला परत मित्रांनो खरोखर मजा यायला लागते. रागाचं रूपांतर आता कशामध्ये येतं? कृतज्ञतेमध्ये येतं, विनम्रतेमध्ये यायला लागतं. भीतीचं रूपांतर श्रद्धेमध्ये यायला लागतं. मला श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक अल्कोहोलिकचा मार्ग सांगतो. मी पहिलं मगाशी बोललो ना, गिव्ह अँड टेक रिलेशनशिप आहे माझं परमेश्वराशी. घेणं आणि देणं. मला इकडे सांगितलं देऊ पण नकोस, घेऊ पण नकोस, तू जग फक्त. परमेश्वराचं कार्य करत राहा. त्याच्यासाठी तुला जिवंत ठेवलंय ना, ते कार्य करत राहा. एक दारुडा दुसऱ्या दारुड्याला जो संदेश देऊ शकतो तो कोणीही नाही देऊ शकत. तुला संदेश वाहनाचं काम करायचंय. अल्कोहोल याचा संदेश वाहक आहेस तू. आणि त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल? अगोदर ग्रह सफाई कर. आणि सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालंय? कुटुंबाचं. तर सगळ्यात जास्त फायदा कुटुंबाचा झाला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. अल्कोहोल याचा कार्यक्रमाचा सर्टिफिकेट मला सुभाष भाऊ, किशोर भाऊकडून नको आहे. माझ्या आईकडून पाहिजे, माझ्या बहिणीकडून पाहिजे, माझ्या बायकोकडून होणाऱ्या बायकोकडून पाहिजे, माझ्या ईश्वराकडून पाहिजे. मी सोबॅरिटीचं सर्टिफिकेट कुठल्याही मेंबर कडून कधीच नाही घेत. कारण का माहितीये का, त्यांना गरज आहे अभयची. ते मला चांगलंच बोलणार, ते सांभाळून घेतात, ते सांभाळून घेतात मला. माझ्या आई ज्या दिवशी म्हणेल ना, परफॉर्म पर्सनॅलिटी चेंज, संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल झालाय का? दारू थांबल्यानंतर मित्रांनो आमूलाग्र बदल नाही होत. त्याच्यासाठी मला काय करावं लागतं? अल्कोहोलिकच्या कार्यक्रमाचा जसा आहे तसा स्वीकार करावा लागतो. आज 190 देशांमध्ये ही 12 तत्व आचरणात आणले जातात, 12 पायऱ्या. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही केलेला. 1939 पासून ह्या पायऱ्या तशाच्या तशा लिहिलेल्या आहेत आज पण. जशा तशा आहेत आज पण. मला हे स्वीकार करावं लागेल. आयुष्याची पुनर्बांधणी आणि पुनर्वसन करावं लागतं मला. माझ्या कुटुंबामध्ये मी माणूस व्हायचा प्रयत्न करतो. आईने काय आईचं कर्तव्य पूर्ण केलं. मी मुलगा व्हायचं कर्तव्य कधीच नाही करू शकलो. जबाबदाऱ्या काय असतात? अरे हट चला, जबाबदारी कोणती चिडिया का नाम आहे? माझं नाहीये. ती आई व्हायचं कर्तव्य करते, ती बिचारी बहीण व्हायचं कर्तव्य पूर्ण करते, तो भाव व्हायचं कर्तव्य पूर्ण करतोय. मी नाही. माझी स्वार्थी आणि आत्मकेंद्रित आहे. मला सोडावं लागतं मग तिकडे आणि ती जबाबदारी उचलावी लागते. आय एम रिस्पॉन्सिबल. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर माय डिसीज. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय रिकव्हरी. त्या मार्गातनच ती रिकव्हरी संभव आहे बाई. कुठेच नाही मिळणार ही रिकव्हरी. आणि अल्कोहोल याचा मार्ग मला सांगतो मित्रांनो, तुला गिल्ट मधनं बाहेर काढणार, तुझ्या भीतीमधनं बाहेर काढणार, तुझ्या पश्चातापातनं बाहेर काढणार, सगळ्यातनं बाहेर काढणार आहे. तू तयार आहेस का? मी आहे तयार. 100% कुठल्याही प्रकारची हातराखणी नाही ठेवणार. जे लोक गंभीर भावनात्मक असतात तेही लोक सुधारतात आणि जे स्वतःशी प्रामाणिक असतात. आणि ह्या मार्गामध्ये मला स्वतःशी प्रामाणिक राहायचे मित्रांनो. मी हा मार्ग का स्वीकार केला? माझ्या आईसाठी नाही स्वीकार केला, माझ्या बहिणीसाठी नाही केला, नावासाठी नाही केला. मला सुंदर आयुष्य जगता यावं, शांततेने. सोबेरिटी आणि सेरेनिटी वर्ल्डच्या 2 कॉस्टलीएस्ट गोष्टी मला इथे मिळतात. जर कुठला बांधव तुम्हाला बोलला ना ही फुकटची मेंबरशिप आहे, विश्वास ठेवू नका. इथे येण्यासाठी काय गमावं लागतं ना, त्या आबाईच्या आईला विचारा. मी कदाचित आहे ना सांगणार नाही, लाजेक होतील. माझ्या आई अश्रू सांगतील तुम्हाला काय गमावलंय त्या माऊलीने. 14 वर्षाचा वर्ष तिने गमावून आलेली आहे ती. मला हे करावं लागतं. माफ करावं पण लागतं ह्या मार्गामध्ये. माफी मागणं सोपं आहे, माफ करणं अवघड आहे माझ्यासाठी मित्रांनो. माफी मागावी पण लागेल आणि करावी पण लागेल, द्यावी पण लागेल. आणि मित्रांनो खरोखर मजा येते. आज माझ्याकडे सांगण्यात आलं, जो रस्ता तू साफ केलेला आहे त्याच्यावरती लक्ष ठेवा बाई. स्वार्थीपणा कुठे येतोय, खुर्ची चीड कुठे कुठे, आत्मकेंद्रितपणा कुठे कुठे उफाळून येतोय, भीत्या कुठे कुठे येतात, लक्ष ठेवावं लागतं मला त्या मार्गामध्ये. कारण ती लपलेली दारू आहे ना मित्रांनो, लगेच हात लावून बसलेली आहे. तो अहंकार लगेच येतो माझा उफाळून. स्वतःबद्दलचं प्रेम आणि कनवाळूपणा उफाळून वर येतं. मग मला ते दाबावं लागतं. लगेच मला ताबडतोब इन्व्हेंटरी घ्यावी लागते आणि तू कोणाशी ना कोणाशी बोलावं लागतं. बोलणं गरजेचं आहे माझ्यासाठी मित्रांनो. मी दाबून ठेवणारा माणूस आहे. ते दाबून ठेवलेलं मित्रांनो एखाद्या दिवशी ब्लास्ट होतं. ते एकतर बारच्या अड्ड्यावर नाही तर माझ्या कुटुंबामध्ये तो ब्लास्ट होतो सर्वात अगोदर. कारण माझं सॉफ्ट टार्गेट माझं कुटुंब आहे मित्रांनो. माझी कुठे नाही चालत. माझा हेकेखोरपणा, माझी दमदाटी माझ्या कुटुंबामध्ये चालते. आता मला हा कार्यक्रमाचा मार्ग सांगतो मित्रांनो, हे करणं गरजेचं नाहीये. आध्यात्मिक 3 टप्पे आहेत मला सांगतो हा मार्ग. आध्यात्मिक अनुभव, आध्यात्मिक प्रगती आणि आध्यात्मिक जागृती ही 3 टप्प्यांचा कार्यक्रम आहे हा.
आणि ती टिकवण्यासाठी 24 तासाचं नियोजन हवंय माझ्याकडे. घरकाम, मीटिंग, हा ट्रायंगल पूर्ण होणं गरजेचं आहे माझ्यासाठी आणि इतर दारुड्यांपर्यंत हा संदेश पोहोचवणं खूप गरजेचं आहे. कारण माझा हा मार्ग अवलंबल्यानंतर मित्रांनो माझी रिकव्हरी होते. मी माझ्या पुरता झालो ना, बास ना, आता काय करायचंय, कशाला शेअरिंग करायला जायचे राव, मी अजय परत ते काळा कुट्टा अंधार कशाला सांगायचे, नाही हे करावं लागेल. डॉक्टर बॉबनी 15 वर्षाच्या सोबेरिटीमध्ये 5,000 दारुड्यांपर्यंत हा संदेश दिला. तो डॉक्टर असताना तो संदेश देऊ शकला. आणि मी मित्रांनो सोबर झाल्यानंतर माझा अहंकार उफाळून वर यायला लागतो. मला माझा हा मार्ग सांगतो, अभय हा करावं लागेल. अल्कोहोलियाच्या मार्गामध्ये पैसे आणि वेळ किटी बॉक्स मध्ये पण माझा योगदान आहे का मला चेक करावं लागतं मित्रांनो. किटी मध्ये पण हे करणं गरजेचं आहे माझ्यासाठी मित्रांनो. आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवणं, हा संदेश पोहोचवला नाही मित्रांनो तर कदाचित मला दुसऱ्या बांधवांचे अनुभव मिळणार नाही. आणि मला जे परमेश्वरांनी जीवनदान दिलेलं आहे ते व्यर्थ होऊ शकतं. मग मला ह्या कल्पामध्ये राहावं लागेल. हा कल्प सोडायचा नाहीये मला. त्या कल्पामध्ये नित्यनेमाने राहायचा प्रयत्न करतो. त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. आज मित्रांनो दारूची गरज लागली नाही. काही महिन्यांपासून ऑब्सेशन आलेलं नाहीये. हा चमत्कार ह्या मार्गामध्ये आहे. माझी पावलं त्या बारकडे वळलेली नाहीयेत. माझी पावलं ऑटोमॅटिक ह्या मीटिंगकडे येतात, ह्या बांधवांकडे येतात. रोज कोणाशी ना कोणाशी कुठल्या तरी बांधवाशी बोलतो मित्रांनो आणि तो आध्यात्मिक अनुभव मिळतो. ज्यावेळेस तो बांधव सुधारतो ना, मला आध्यात्मिक अनुभव मिळतो. माहित ना या कार्यक्रमाची काय किमी आहे. प्रचंड राग आहे, प्रचंड चीडपणा होती माझ्यामध्ये, परंतु आज तिची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. गेलेली नाहीये मित्रांनो, ती कमी झालेली आहे. भीत्या, अनामिक भीत्या आज काढून टाकलेल्या आहेत मित्रांनो, काढून टाकलेत. आज काही वर्षांपासून 1 वर्ष झालं सिगरेट, तंबाखू, गुटखा, मावा ह्याच्यापासून लांब आहे. माझा स्पॉन्सर मला म्हणतो 2 प्रकारे अल्कोहोलचा मार्ग घ्यायचा. एक तर सगळ्या व्यसनासाठी लांब राहण्यासाठी आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी हा मार्ग उपयोगी पडतो. हो मित्रांनो, मला उपयोगी पडतोय आज पण. प्रचंड आज पण आहे ना ताण तणावाचं आयुष्य आहे माझ्या कुटुंबामध्ये. माझ्या बहिणीचे प्रॉब्लेम आहेत, माझ्या आईचे प्रॉब्लेम आहेत, माझे स्वतःचे प्रॉब्लेम आहेत, फायनान्शियल इश्यूज आहेत. परंतु आज मित्रांनो नीड्स वरती काम करतोय. हा मार्ग मला सांगत असतो, तू चिंता नको करूस अभय, तुला लागणाऱ्या सर्व गोष्टी मी देणार आहे. आणि मित्रांनो देतो हा. खरोखर अल्कोहोलियास मध्ये आल्यानंतर माझी श्रद्धा आहे ना मित्रांनो एवढी घट्ट झालेली आहे ना, कुठल्याही दुसऱ्या विचाराची आज मित्रांनो याला थाराच नाहीये माझ्याकडे. आज खरोखर मित्रांनो माणसात माणसासारखं जगण्याचा प्रयत्न करतो. आनंदाची व्याख्या नाही माहिती मला, आनंद कशात असतो, पण एक सुखी समाधानी आयुष्य जगायचा प्रयत्न करतोय. दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधायचा प्रयत्न करतोय आज मित्रांनो. आणि हे मला अल्कोहोलियाचा कार्यक्रम सांगतो की हे करावं लागेल. अब खरोखर मित्रांनो एक वेगळी किक मिळते. दारूची गरज नाही. आज खोटं बोलताना त्रास होतो मित्रांनो. आज खरोखर सांगतो, आज स्वतःशी प्रामाणिक आहे, दुसऱ्यांशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करतो. आज मित्रांनो कबूल केलेला आहे, मी हातबल आहे, खरोखर आहे. कारण ह्या मार्गावर चालण्याचा मित्रांनो खूप त्रास होतो. हा खडतर प्रवास काही दिवसांनी यशाचा राजमार्ग होतो, यशाचा राजमार्ग. परंतु मला नित्य नेमाने चावावं लागेल. कारण एकदा दारुडा तो मरेपर्यंत दारुडा, परंतु एकदाचा सोबर तो मरेपर्यंत नाही, आजच्या दिवसाचा सोबर. आणि काल मिळालेले आध्यात्मिक अनुभव आज सोबर नाही ठेवणार मला. आज ह्या मार्गावर परत चालावं लागतं. परमेश्वराकडे प्रार्थना करावी लागते. तुझ्या ताकदीची गरज आहे, या बांधवांची गरज आहे. मी नाही करू शकत. आणि खरोखर मित्रांनो एक वेगळी मजा येते. आज आपण बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद अभय भाऊ.